सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईत 3 आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आला आहे। सोलापूर शहरात 15 आणि 16 सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळी सलग 2 दिवशी घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले होते। त्या अनुषंगाने घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या माहितीनुसार संशयित 3 इसम हे लाल काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर चोरी करण्याच्या उद्देशाने कर्णिक नगरजवळ दबा धरून बसलेत अशी माहिती मिळाली होती। यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत राजासिंह आजादसिंह बडोले, अवतारसिंह महूसिंह टाक, कुलदीपसिंह ज्योतिसिंह बडोले उर्फ भोंड या तिघांना ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर त्यांच्याकडे तपास केला असता हे तिघे जण एका मोटरसायकलवर बसून घरफोडी आणि चोरी करत असल्याचं निष्पन्न झालं। त्यांच्याकडून सोलापूर शहरातील 2 घरफोडी चोरीचे गुन्हे आणि 1 मोटरसायकल चोरीचा गुन्हा असे एकूण 3 गुन्हे उघडकीस येऊन त्यामध्ये एकूण 54,100 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि घरफोडी करण्यासाठी वापरलेली कटावणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तिन्ही आरोपींविरुद्ध माहिती घेतली असता ते आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध दिल्ली आणि इतर राज्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार महेश शिंदे, अनिल जाधव, अजय गुंड, कुमार शेळके, प्रवीण शेळकंदे, बाळू काळे यांनी पार पाडली।